सुप्रभात. सज्जन श्रोते चिंतक पाठक साधक हो. पान 284 प्रकरण 64 आत्मचिंतन विधान म्हणजे आत्म्याबद्दलचं चिंतन आणि याचं विधान म्हणजे त्याच्याबद्दलचं एक व्हर्डिक्ट, एक अंतिम शब्द असा याचा अर्थ आहे. संस्कृत पद्य आहे 403. चित्तमूलो विकल्पोयम चित्ता भावेन कश्चन अतश्चित्तम समाधेहि प्रत्यग रूपे परात्मनि सर्व विकल्प उद्भव चित्त कारणे राही विना चित्त विकल्प मुळी नाराही म्हणून अंतर्यामी परतत्वी चित्त स्थिर जरी राही तरी चित्तलय साधता विकल्पा वावना राही. सुखदुःखाच्या लाटा या वास्तवात चित्तसागरावरील तरंग रूप उत्तेजना क्षोभ यांच्या परिणामी उठत असतात. चित्त स्थिर शांत नसल्याने सारे जग अस्थिर वाटते व माणसाला संसाराच्या सुख दुःखात फसायला होते. बहिर्मुख हालचाल म्हणजे मन आणि अंतर्मुख हालचाल म्हणजे स्थैर्य म्हणजे चित्त. अंतःकरण हे बहिर्मुख हालचाल म्हणजे मन आणि अंतर्मुख हालचाल कौसात स्थैर्य म्हणजे चित्त. अंतःकरण हे मनबुद्धी चित्त अहंकार या 4 कप्प्यांचे बनलेले आहे. ते एखाद्या भांड्याप्रमाणे आहे. ते सर्वात आत असलेले प्रभावी साधन आहे. अंतः म्हणजे शेवटचा, सर्वात शेवटचा किंवा आतला. आत व करण म्हणजे साधन किंवा इंद्रिय. पंचज्ञाने पंचकर्मेंद्रिय ही 10 इंद्रिय झाली. त्या 10 इंद्रियांखेरीज 11वे जे इंद्रिय आहे किंवा साधन आहे त्याला अंतःकरण असे म्हणतात. यातील मनभागाची हालचाल बहिर्मुख म्हणजे पृष्ठभागी असते. येथे मी माझे अशी हमभावी हालचाल असते. जी स्मृती कल्पना प्रतिमा यामुळे चालू असते. बुद्धीमध्ये हे असे आहे, हे तसे असले किंवा पाहिले झाले पाहिजे अशी निर्णय प्रक्रिया चालू असते. मनबुद्धी यांची हालचाल बंद होताच हे 2 कप्पे ओलांडून आतमध्ये म्हणजे चित्तावर यायला होते. येथे जाणीवरूपी प्रकाश म्हणजे शुद्ध अहम असतो. चित्तावरून ढळल्यावर फिरून ज्या भावना उद्दीपित होतात त्या जाणीवरूपी प्रकाशाला किंवा अहमला उपाधित किंवा आकार भावात हलकवतात. यालाच अहंकार म्हणतात. हा अहंकार किंवा अहमभाव श्रेष्ठ कनिष्ठता भेदाभेद यांनी ग्रस्त असतो. सारांश मनबुद्धी अहंकार हे अंतःकरणाचे 3 अत्यंत घातक कप्पे आहेत. ते स्वच्छ शुद्ध झाले तर चित्त केवळ शुद्ध चित्तच उरेल. 1 मिनिट सोडून घ्यायचं. 80 रुपयाला नंतर पुढे. सारांश मनबुद्धी अहंकार हे अंतःकरणाचे 3 अत्यंत घातक कप्पे आहेत. ते स्वच्छ शुद्ध झाले तर केवळ शुद्ध चित्तच उरेल. हा जाणीवरूपी प्रकाश असतो. त्या जाणीवरूपी प्रकाशात किंवा शुद्ध हम मध्ये म्हणजे उपाधी रहिततेत राहिल्यास तेथेच किंवा जाणीव प्रकाशातच प्रकाशाला पाहता पाहता अन्य साऱ्यांचा विसर पडल्यास म्हणजे प्रकाश हीच केवळ जाणीव उरली किंवा राहिली तर चित्त आपोआप शुद्ध प्रकाशवान होते. नीट समजून घ्या. चित्तात जाणीव प्रकाश असतो. त्या जाणीव प्रकाशाचे उपयोग 2 आहेत. एक, याच्या साहाय्याने अन्य जाणीवात रमणे. मात्र हे घातक आहे. त्याचा प्रकाश वापरून अन्य जाणीवात रमले जाते तेव्हा सर्व भ्रम मिथ्या असत्यांचा खेळ मनबुद्धी अहंकार यांच्या कप्प्यात चालू होतो. दुसरा उपयोग हा की त्या जाणीव प्रकाशातच राहून आपले सारे अस्तित्व जाणणे किंवा जाणीव साठात चिद्रूप म्हणजे चैतन्यमय बनवणे. त्यामुळे अहमचे मूळ किंवा निर्गुण निराकार ब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि त्यानंतर सर्व जगत वास्तवात सगुण साकारतेत नटलेले दिसले तरी तो निर्गुण निराकार ब्रह्मावरील अध्यारोप आहे, आरोप आहे हे लक्षात येते. त्यामुळे माणूस जीवन मुक्त होतो. म्हणजेच केवळ चित्तात किंवा जाणीव प्रकाशातच अहम म्हणजे केंद्र तद्रूप झाल्यास कोणतेही विकल्प राहिल्याने विकल्परहित चित्त त्याच्या मुळाला म्हणजे चैतन्याला पावते किंवा चैतन्याशी तदाकार होते. चित्त स्वतःच्या चिद्रूपाशी तद्रूप होते. चित्त स्वतःच्या चिद्रूपाशी म्हणजे चैतन्याशी तद्रूप म्हणजे एकरूप होते. ही चैतन्य तद्रूपता म्हणजे चैतन्याशी एकरूप होणं म्हणजेच परतत्वाची मुळाची अहमची शुद्ध जाणीव किंवा बोध होय. हाच तो स्वरूप बोध. यामुळेच विश्वरूप गवसते. सो ब्रह्म आहे म्हणून विश्वही ब्रह्म आहे. सो उपाधी रहित आहे म्हणून विश्वही उपाधी रहितच आहे. सो एकमेव असल्याने विश्वही एकमेवच आहे. कारण स्व म्हणजेच विश्व एकमेव परमशुद्ध अचल अक्रिय परब्रह्म. ज्याच्या हातात टॉर्च आहे त्याने त्याचे 2 उपयोग आहे ते लक्षात घेतले पाहिजे. पहिला उपयोग त्याच्या उजेडात इतर वस्तू पाहणे. दुसरा उपयोग
त्याच्या उजेडात टॉर्च म्हणजे नेमके काय ते जाणून घेणे. जर टॉर्च म्हणजे काय नेमके नीट माहीत नसेल तर त्याला उजेड असतो हे कळणारच नाही आणि त्यामुळे इतर काही नीट पाहणे समजून घेणे शक्यच होणार नाही. म्हणून प्रथम टॉर्चचे ज्ञान झाले पाहिजे. येथे चित्त हा टॉर्च आहे. चित्त स्वयंप्रकाशित आहे याचे ज्ञान प्रथम करून घेता आले पाहिजे. हा स्वयंप्रकाश आहे याचा अर्थ असा की चित्त म्हणजेच स्व म्हणजेच प्रकाश. सारा स्वचे रूपच प्रकाश मानता किंवा चैतन्य हे आहे. आता स्वरूप म्हणजे स्वप्रकाश युक्त टॉर्च किंवा विजेरी हे कळले. प्रकाशाला चैतन्याला रंग रूप गुण आकार नाम नसते. म्हणजे स्व निरंग निरूप निर्गुण निराकार अनाम आहे हे सिद्ध झाले. आता याच्या प्रकाशात प्रकाश ही एक तऱ्हेची दृष्टी आहे, अवलोकन क्षमता आहे. हे लक्षात घेतल्यास दृष्टी तशी सृष्टी, या न्यायाने स्व तशी सृष्टी, स्व तसेच ब्रह्म हे ओघाने सिद्ध होते. म्हणून सारे काही निरंग निरूप निर्गुण निराकार अनाम असताना चित्तात विकल्पाला वावच राहत नाही. त्या कारणाने केवळ आत्मचैतन्य परतत्व हेच चित्ताचे सत्य रूप उरते. हेच ते चित्ताचे सद्रूप असणे. म्हणून चित्ताला त्याच्या मूळ चैतन्या म्हणून चित्ताचा त्याच्या मूळ चैतन्याशी लय साधला म्हणजे मनाचे न मन अमन झाले किंवा माइंड टू नो माइंड ट्रॅव्हल झाला की विकल्प पूर्ण विश्वाचाही लय साधतो. सर्व ब्रह्मत्वाचा साक्षात्कार, सर्व काही अक्षय ब्रह्म आहे, सर्व काही परमशांत आहे आणि सर्वत्र ब्रह्माचा सुंदर निळा प्रकाश पसरतो, तो व्यापून उरतो. 404 किमपि सततोदम केवलानंद रूपम निरुपममतिवेलम नित्यमुक्तम निरीहम निरवधि नाभम निष्कलम निर्विकल्पम हृदि कलयति विद्वान ब्रह्मपूर्णम समाधो गूढ शाश्वत सारभूत तत्वज्ञानी या समाधी प्राप्त होतसे. केवळ आनंद रूप अनुपमेय कालातीत जे नित्य राहत असे सदा मुक्त क्रिय निरीच्छ गगन समनिष्कलंक ही असे निर्विकल्प परिपूर्ण ब्रह्म ऐसे त्या हृदयांतरी प्राप्त होत असे. ज्ञानी माणूस समाधी मग्न असताना सर्वांच्या मुळाशी असलेले सारभूत गूढ निगूढ शाश्वत तत्व प्राप्त करून घेतो. याच्यासारखीच निखळ केवळ आनंददायी अनुपमेय अद्वितीय असते. ते कालातीत सदा मुक्त अक्रिय निरीच्छ आकाशाप्रमाणे निष्कलंक निर्विकारी परिपूर्ण असते. तेच ते ब्रह्म जे ज्ञानी माणसाला त्याच्या हृदयात अमोल ठेव्यासारखे वैभव रूपे असते. मात्र दृश्य जगातील अनुभव क्षेत्रासारखा हा समाजातील ब्रह्मानुभव कधीच नसतो. ती अत्यंत गुच्छ व अद्वितीय विकसित केवळ आनंद जाणीव असते. न तत्व प्रतिमा असती. तेथे प्रतिमाचित्र दृश्य नसल्याने ब्रह्म वास्तवार्थाने असीम अमर्यादितच असते. त्याची किंचित झूक अनुभवण्यासाठी असा मेघवृष्टी 5:46-49 वरील नाव तिचे विद्या असे म्हणजे मुक्त रास्ते तीच विद्या. सर्व हृदयी प्रकाशे ज्ञानबिंब अमोल गंधित आनंद कंद कलकल वाहे अमृत कुंभ जनजीवनी कुले कमलगंध. आणि पुढील 12 कडव्यापर्यंतची पद्यरचना यामध्ये आत्मविद्या म्हणजे काय ते सांगितले आहे. आत्मविद्या हे ब्रह्मप्राप्तीचे अत्युत्तम साधन आहे. आता पुढील श्लोक प्रकृती विकृती शून्यम भावनानीत भावम समरस समसमानम मानसंबंध दूरम निगम वचन सिद्धम नित्यमस्मत् प्रसिद्धम हृदि कलयति विद्वान ब्रह्मपूर्णम समाधौ. 405 कार्यकारण कल्पनारहित तैसे भावनातीत असामान्य एक रस मन क्षमतांतेही अतीत वेद वचन सिद्ध नित्य जीवी अहम रूपे दृढ प्रतीत निर्विकल्प परिपूर्ण ब्रह्म ज्ञानिया संपूर्ण प्राप्त होई समाधीत. 405 ज्ञानी माणसाला त्याच्या ज्ञान समाधीत कार्यकारण संबंधांच्या पलीकडील भावनांच्या अतीत व स्पर्श याच्या एकमेव एक रसतेला तोड नाही असे आणि अंतःकरणाच्या म्हणजेच मनबुद्धी चित्त अहंकार यांच्याही पार असलेले आणि वेदवचनाने सिद्ध केलेले व पटवून दिलेले जे नित्य अहम रूपे किंवा जाणीव तत्व म्हणून जीवाच्या हृदयात स्फुरत असते असे अविकारी परिपूर्ण ब्रह्म संपूर्णतया प्राप्त होते. 406 अजर ममर मस्मात भास वस्तु स्वरूपम सीमित सलिल राशी प्रत्यमाख्या विहीनम समित गुण विकारम
शाश्वतं शान्तमेकं हृदि कलयति विद्वान् ब्रह्मपूर्णं समाधौ जरामरणरहित भासाभासरहित नित्यसद्वस्तु स्वरूप परमशांत जलनिधी प्रतिरूप गुणावगुण शमीत नाम रूप विरहित शाश्वत शांत रूप निर्विकल्प परिपूर्ण ब्रह्म ज्ञानिया समाधी प्राप्त होत से हृदयात. आचार्य शिष्याबत हृदयात व्याकुळ झाले आहेत. त्यांनी ब्रह्मानुभूती घेतली असली तरी ती केवळ वास्तवात अवर्णनीयच आहे. अवर्णनीय म्हणजे खरे तर काही वर्णन असत नाही. ती वर्णनासाठीची असमर्थता असते. बरे हा आनंद इतका अद्भुत असतो की एक तर त्याचे वर्णनही करता येत नाही आणि न वर्णावे तर जेव्हा कधी शिष्याला ब्रह्माचा अनुभव येईल त्यावेळी त्याने हाच तो ब्रह्मानुभव असे ओळखावे तरी कसे. हा दुहेरी भेद असतो. मात्र शिष्याबाबतच्या आंतरिक करुणेतून वेगवेगळ्या तऱ्हेने पद्धतीने युक्तिक यांच्या अवलंबनाने दृष्टांत उदाहरणे तुलना यांच्या वापराने आचार्य अतुलनीय व अवर्णनीय ब्रह्माचे वर्णन करू पाहत आहेत. ब्रह्मात शब्द मुके होतात, वाणी लटकी पडते हे माहीत असूनही आचार्य त्यांची सारी कुशलता सरस्वती कृपा पणाला लावून केवळ शिष्याबाबतच्या सहृदयतेने सांगत आहेत. ब्रह्माला जरा किंवा वृद्धत्व नाही. ते अजन्मा अमरण असून नित्य तेच ते व तसेच शाश्वत आणि सर्व तऱ्हेचे भास आभास मनबुद्धी चित्त अहंकार त्यांच्या स्मृती कल्पना लोक शोभ निर्णय मनोकल्पित शांती जीवभाव त्यांचे पूर्णतया अतीत असते. ते नित्य सद्वस्तू किंवा ऐकमेव शांतरूप असते. ब्रह्माखेरीज अन्य सारे असत मिथ्या अध्यास माया आहे. याची परमशांती प्रशांत महासागरातील म्हणजे पॅसिफिक सर्वच्या सर्व पाणी तरंग फेज बुडबुडे लाटा विरहित निस्तब्ध निरव झाले तर जो व जसा प्रत्यय येईल त्या सम प्रतिरूप असते. त्या सम म्हणजे प्रतिरूप असते. म्हणजे पॅसिफिक महासागराचं पाणी जर परमशांत झालं तर त्यासारखं म्हणजे प्रतिरूप ब्रह्मही निरव शांत असतं. त्या परमशांत ब्रह्मसागरात सर्व गुण अवगुण त्यांचा उपशम झालेला असतो. तसेच सर्व नामरूपे लयास गेलेली असतात. ही शांती शाश्वत चिरस्थायी असते. असे हे अविकारी परिपूर्ण ब्रह्म ज्ञानी माणूस आपल्या हृदयात पूर्णत्वाने समाधीत असताना प्राप्त करून घेतो. 407 समाहितांता करणं स्वरूपे विलोकयात्मा मखंड वैभवम विच्छिन्दी बंधम भोगंध गंधितम यत्नेन पुष्पम सफली पुरुष्व स्वरूपी अंतःकरण विसर्जूनी अखंडात्म वैभव लोकन करीतु संसार गंध बंध छेदितु प्रयत्नपूर्वक मानव जन्मा सफल सार्थक करीतु. हे शिष्या, तर अशा या तुझ्या स्वरूपात जे केवळ ब्रह्मच आहे तू तुझ्या अंतःकरणाचा म्हणजे मनबुद्धी चित्त अहंकार चतुष्टयाचा लय साधून नित्य आत्मानुभूती आनंद घेत राहा. अत्यंत प्रयत्नपूर्वक पूर्वजन्मीच्या वासनांनी पक्के झालेले गंधित झालेले हे भोपाश संसार बंध तू छेदून टाक आणि आत्मसाक्षात्कारी बनून मानवी जन्म सुफल संपूर्ण करून घेऊन स्वतःचे मंगल कल्याण सार्थक साधव. 408 सर्वोपाधी विनिर्मुक्तम सच्चिदानंदमद्वयम् भावयात्मा नमस्थम न भूय कल्पसे ध्वने सर्व उपाधी रहित अद्वितीय सच्चिद आनंद आत्मरूप तेची मी असा जरी करी भाव फिरून जन्मन तुझ तू केवळ ब्रह्मरूप निरुपाधिक सच्चिदानंद रूप आत्मा तो मीच असा भाव तू जर अंतःकरणात नित्य दृढ धारण केलास तर तुला पुन्हा या संसारात जन्मास यावे लागणार नाही. तू संसार चक्रातून नित्यमुक्त होशील आणि केवळ ब्रह्मच म्हणून शाश्वत रूपे होशील. तू केवळ असणेपणी म्हणजे कैवल्यामध्ये निःशब्द परमशांत उपाधिरहित अविचल साक्षी भावात सहज स्पंदत राहशील. दृश्याची उपेक्षा छायेव पुंस परिदृश्यमानम माभास रूपेण फलानुभूत्या शरीर माराक्ष वन्निरस्तम पुनर्न संधत्त इदं महात्मा पूर्वजन्म कर्म फल परिपाक शरीर सावली सम दिसतसे जरी जाणून विद्वान या रहस्या देह पातोत्तर शरीर आसक्ती मुळी न धरी. ज्ञानी माणूस चालू जन्मात प्राप्त झालेले शरीर हे पूर्वजन्मातील कर्माचे फलस्वरूप असल्याचे आणि ते केवळ सावलीसारखे भासमान असल्याचे जाणतो. त्यामुळे तो मुळातच देहभावात जीवभावात व पर्यायाने देहेंद्रियात अडकत नाही. सावली पाण्यावर जमिनीवर झाडांवर दगड पाषाणावर किंवा अन्य कशावरही पडली काय
त्यामुळे सावलीला नाही पावित्र्य वा अपावित्र्य यांची बाधा होत. शेवटी ती सावली भ्रम असतो. डोक्याची सावली दगडावर पडली म्हणून डोक्याला थोडी इजा होते, तसेच देह ही सावलीच असल्याने ज्ञानी माणूस समजतो. तसेच देह ही सावलीच असल्याचे ज्ञानी माणूस समजतो. आणि जसे अन्यथा सावलीला काही महत्व नसते, तसे चालू जन्मात प्राप्त झालेल्या शरीरालाही तो सावली इतकेही महत्व देत नाही, किंवा दिलेच तर सावली इतकंच महत्व देतो. सारांश, ज्ञानी माणूस जो प्राप्त जन्मातील शरीराबाबत उदासीनता उपेक्षा साधून असतो, तो देह पाहता नंतर किंवा सांप्रतच्या जन्माचे अखेरीस पुनर्जन्माची किंवा नव्या देहाची आसक्ती धरीले अशक्य असते. मानवी देह आणि देहाची सावली यांच्या संबंध इतपतच आत्मा आणि शरीर यांचा संबंध जुजबी तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. वाचा मेघवृष्टी पुस्तक क्रमांक 154 ते 156. शरीर हे ब्रह्मछाया असे, जैसी शरीराची छाया राहत असे, तैसे शरीर हे ब्रह्मछाया असे. छाया असत्य परी शरीर ते सत्य, शरीर असत्य तैसे ब्रह्म हेची सत्य. शरीर उघड परी छाया माया आहे, ब्रह्म उघड तैसी काया माया आहे. अंधाराचे पोटी छाया जैसी कोटी, ब्रह्माची पोटी काया तैसी खोटी. परी ब्रह्म सत्य कैसे समजावे, सारे येत जात राहे तेथे ब्रह्म असत आहे. पावला खाली भूमी जाणीवेत आहे, पाहण्यात नसे तरी खचितची आहे. ब्रह्मावरी उभा तोची ब्रह्म कैसा पाही, जरी पाहण्यात नाही तरी सत्यात ते राही. जसं शरीर खरं आणि छाया खोटी, तसं ब्रह्माच्या तुलनेमध्ये ब्रह्म खरं आणि उरलेली सर्व मानवांची किंवा इतर प्राणी मात्र्यांची शरीर ही छायेसारखी असतात. आता एखादा म्हणेल ब्रह्म पाहण्यात नाही तर कसे ओळखावे, तर पावलाखाली जमीन असते, ती जोपर्यंत पावलाखाली आहे तोपर्यंत ती जाणीवेत असते. परंतु पाऊल उचलल्यानंतर दुसऱ्या पावलाखाली जी जमीन येते ती परत जाणीवेत असते आणि दिसत नाही. म्हणून आपण ब्रह्मावर उभे असल्याने आपण ब्रह्मावर उभे आहोत हे जाणले तरी सुद्धा ते दिसत नाही. फक्त आपली जागा बदलली, पावलाची जागा बदलली की परत पावलाखाली ब्रह्मच असते, ते जाणीवेत असते पण दिसत नाही. परत पाऊल दुसरीकडे टाकले की परत ब्रह्म जाणीवेत असते, पावलाखाली असते, दिसत नाही. म्हणून ब्रह्म हे जाणीवेत आहे आणि ते परमसत्य आहे. तशी पावलाखालची भूमी जाणीवेत आहे आणि ती सत्य आहे. मात्र ब्रह्माच्या दृष्टीने आपली सर्व शरीरे ही छाया किंवा मायेसारखी भ्रामक आहेत. जशी शरीराच्या तुलनेत आपली सावली ही भ्रामक आहे. म्हणून शरीर हे ब्रह्मछाया असे. म्हणून ब्रह्माच्या निर्गुण निराकार अनाम तुलनेत सर्वच्या सर्व शरीरे पशु पक्षी प्राणी माणसांची ही केवळ छाया आहे किंवा भ्रामक गोष्ट आहे. 410 सतत विमल बोधानंद रूपम समेत्य त्यज जडमल रूपो पादिमेतम सुदूरे अथ पुनरपि नैष स्मर्यताम वांत वस्तु स्मरण विषय भूतम कल्पते कुत्सनाय. शाश्वत शुद्ध ज्ञान स्वरूप आत्मप्राप्ती होतसे जरी, तरी जडमलीन उपाधी रूप ओंगळ शरीरा दूर तू करी. तदनंतर देह स्मृती सही तव ठाई वावन तू धरी. वमन करिता तयाची स्मृती धरी अधिक किळस वाटतसे तरी. एकदा का शाश्वत विमल ज्ञानरूप बोधरूप आत्मतत्वाची प्राप्ती तुला झाली की हे शिष्या पुन्हा त्यानंतर या जड मलमूत्र पूर्ण आणि उपाधी रूप ओंगळ देहाला तू चिकटून जाऊ नकोस. त्या जन्मातच त्याच्याकडे तू अलक्ष साधून अस किंवा राहा. अगदी या देहाच्या स्मृतीलाही तुझ्या ठिकाणी तू किंचित अवसर वाव देऊ नकोस, अवसर किंवा वाव देऊ नकोस. ओकारी बाहेर टाकून झाल्यानंतर तिच्या आठवणीनेही अधिक किळस वाटते. तसेच मलिन देहाच्या स्मृती त्यागानंतर जर चुकून का शरीर स्मृतीचा पुनरुद्भाव झाला तर त्यामुळे अधिकच शिशारी किळस येते आणि अत्यंत त्रासदायक वेदनापूर्ण असह्य वाटते. 411 समूलमे तत्परिदय्य वन्नो सदात्मनि ब्रह्मणि निर्विकल्पे ततः स्वयं नित्य विशुद्ध बोधा नंदात्मना तिष्ठति विद्वत्सा.
शाश्वत परिपूर्ण ब्रह्माग्नीत देहभाव वासना समूळ दग्ध करीतसे तदनंतर नित्य शुद्ध विशुद्ध बोधानंद स्वयमेव आत्मा म्हणून ज्ञानी एकलत्वे स्थितो असे. खरा ज्ञानी शाश्वत परिपूर्ण ब्रह्मरूपी अग्नीत देहभावरूपी वासनांचे हवन करून त्यांची राख रांगोळी करतो. त्यानंतर तो स्वतःला नित्य विमल बोधरूपी आणि आनंद स्वरूप आत्मा असल्याचे जाणून तेथे आत्म्यातच म्हणजे आत्मभावातच एकत्वाने राहतो. अनंत सद्रूप निष्कलंक परमानंदाची स्फूर्तीप्रद अनंत सद्रूप निष्कलंक परमानंदाची स्फूर्तीप्रद अनुभूती घेताना देहतादात्म्य भावनेचा म्हणजे देहाला स्वतः म्हणजे मी समजण्याचा प्रमाद नाश करतो. असे झाल्यानंतर हा विद्वद्दृष्ट विदंती ती वेद तेषां वरिष्ठ असे झाल्यानंतर हा विद्वद्दृष्ट म्हणजे सिद्ध पुरुषातील श्रेष्ठ स्वतः आत्मतत्वाचे सार रहस्य म्हणून नित्य शुद्ध बुद्ध आनंद स्वरूप अनंत तत्वाशी एकरूप होतो. जो आत्मतत्व जाणतो तो आत्मतत्वच होतो. आत्म्याच्या परम सुखापुढे त्याला देहाची जाणीव नसते. यदा कदाचित देह जाणीव आलीच तर देहाची पूर्वीसारखी आसक्ती त्याला असत नाही. देहासक्ती वमनवत पूर्वीच निघून गेली असल्याने आता देहस्मृती त्याला ओकारीप्रमाणे शिशारी आणणारी तिळस्वाणी वाटते. आता 412 प्रारब्ध सूत्र ग्रथितम शरीरम प्रायात वा तिष्ठतु गौरीवस्त्रक न तत् पुनः पश्यति तत्त्ववेत्ता संदात्वने ब्रह्मणि लीन वृत्ती. प्रारब्ध रागी गुंपिते शरीर असे जसे गोगरी पुष्पमाला समान गळो वाटिको पुनरपी तयासन पाही सच्चिदानंद ब्रह्मलीन तत्वज्ञ जो नित्यराही. सिद्ध पुरुष आपल्या देहाला प्रारब्ध सूत्रात विणलेल्या वस्त्राप्रमाणे समजतो. तो गायीच्या गळ्यात घातलेल्या फुलांच्या माळेप्रमाणे किंवा इतपतच त्याच्या या शरीर रूपी वस्त्रालाही महत्व देतो. मग हे वस्त्र टिको किंवा जीर्ण होऊन नष्ट हो त्याला त्याची तशी फिकीर नसते. जशी गायीला तिच्या गळ्यातील पुष्पमाला आहे अथवा पडून गेली आहे याची काळजी नसते तशी हा आत्मवेत्ता तर सच्चित आनंद रूप ब्रह्मस्वरूपात आत्मरूपात दंग असतो. त्याला अन्य फिकीर काळजी असेलच कशी. गोपाष्टमीला हिंदू गायींना स्नान घालून त्यांची पूजा करून त्यांच्या गळ्यात पुष्पमाला घालतात. पण गायीला त्याचे काय कौतुक असणार. तसेच तत्वज्ञानी सिद्ध पुरुषाला गायीच्या गळ्यातील पुष्पमाले समान असणाऱ्या आपल्या प्रारब्ध सूत्ररूपी शरीर वस्त्राचे भान नसते. ते टिको वा पडो देह जावो अथवा राहो तो तत्वज्ञ केवळ ब्रह्म धुडत असतो. 413 अखंडानंद महात्मानं विज्ञाय स्वस्वरूपतः किमिच्छन् कस्य वा हेतोर देहं पुष्पाणि तत्त्ववित्. अखंड आनंद आत्मरूप हेची स्वस्वरूप तत्वज्ञ जाणी जरी तरी मग काय हेतू कोणा इच्छे देहधारण पोषण करी. मराठी गद्यविस्तार. अखंड आनंद आत्मरूप हेच स्वस्वरूप आहे हे नीट पक्केपणे जाणल्यावर मग त्यानंतर अशा तत्वज्ञानासाठी देहधारणा आणि पिंड पोषण व त्याच्या लालन पालनाची पोट कौतुकाची कोणती इच्छा कोणता हेतू असू शकतो. आता त्याच्या देहधारणेचा हेतूच निर्मूल झाल्याने तो त्याचे बाबत उदासीन असतो. एकदा आपण देह नाही हे जाणल्यावर जे आपण नाही त्याची काळजी करणे अशक्यच असते. आत्मानं चेद द्विजानीयात द्विजनीयात अयमस्मिति पुरुषा किमिच्छन् कस्य कामाया शरीर मनुष्य जरेत. आत्मानं चेद द्विजानीयात अयमस्मिति पुरुषा किमिच्छन् कस्य कामाया शरीर मनुष्य जरेत. बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्कांनी हाच प्रश्न उपस्थित केलेला आहे. आपले आत्मतत्व हे दुसरे दिसे काही नसून तेच महान अनंत सच्चिदानंद रूप पुरुष तत्व आहे. याची प्रचिती ज्याने घेतली अशा ज्ञानी माणसाने तदनंतर कोणत्या इच्छेपोटी किंवा कोणत्या कामना पूर्तीसाठी आपल्या देहाची देखभाल करून त्याला पोषण पुष्ट राखावे. येथे जीवनाची इतिकर्तव्यता झाल्यावर जगण्याचे प्रयोजन काय उरते अशी पृच्छा आहे. या प्रकरणात सर्व विश्व आणि देह यांची उपेक्षा आत्मदर्शी करतो हे स्पष्ट केले आहे. शक्यता अशी आहे की श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानप्राप्तीनंतर आणि संबंधित ज्ञान जनहितार्थ लोकांपुढे मांडून झाल्यावर जीवनाची इतिकर्तव्यता झाली हे लक्षात घेतले. त्यानेही जीवनाचे प्रयोजन संपले
हे लक्षात घेऊन संजीवन समाधीद्वारे आपली जीवन यात्रा संपवली. तर बृहदारण्यकामधली ही ऋचा नीट ऐका. आत्मानं चेत द्विजानिया अयमस्मिति पुरुष किमिच्छन् कस्य कामाया शरीर मनुष्य जरे. म्हणजे एकदा का आपण शुद्ध परमतत्व आहोत, सच्चिदानंद रूप पुरुष तत्व आपण आहोत, ही प्रचिती त्याला आली. त्याला आता साधायचे काही शिल्लक नाही. आपण म्हणजे दॅट आहोत त्याची अनुभूती आली, हे लक्षात येते. आणि त्यानंतर याबद्दल त्याच्या मनामध्ये अशी अनासक्ती निर्माण होते की देह पडला किंवा राहिला त्याला काहीच फरक पडत नाही. आणि अशा तऱ्हेने एकदा का आत्मज्ञान आत्मदर्शन झाले की ज्ञानी माणूस आपल्या जीवनाची इतिश्री करून घ्यायला उत्सुक असतो. अशाच अर्थाने शक्यता आहे की ज्ञानेश्वरांनी सुद्धा अत्यंत अल्प काळात त्यांना ज्ञान समृद्धी प्राप्त झाली. आपण आत्मा होते ज्ञान झाले, त्या कारणाने अत्यंत अल्प काळातच संजीवन समाधीद्वारे त्यांनी आपली जीवन यात्रा संपवली असावी. प्रश्न 66 आत्मज्ञानाचे फळ 414 संसिद्धस्य फलम त्वेत जीवन मुक्तस्य योगिनः सदानंद रसास्वादनमात्मने जीवन मुक्त पूर्ण योगी अंतर्बाह्य आत्मरसपान नित्य करीतसे हेची फलतयासी आत्मज्ञान प्राप्तीत साधत असे. नाशिवंत संसारात अडकलेला माणूस नाशिवंत कर्मातच रत असतो. अशा सांसारिक कर्मांपासून सतत सुखदुःख रूपी हेलकावे धक्के खात तो सरते शेवटी मृत्यू पावतो. त्यानंतर तो पूर्वकर्म फलपरिपाक म्हणून पुन्हा जन्मास येतो. पुन्हा कर्मे, पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्मास हे निरर्थक व यातनामय राहडगाडगे चालूच असते. याउलट ज्याने आत्मज्ञान किंवा आत्मप्राप्ती करून घेतली त्याला स्पष्ट साक्षात्कार होतो की जाणीव तत्व किंवा तद्रूप म्हणूनच त्याचे असणे आहे. सर्व काही चैतन्य रूप आहे किंवा साऱ्या येणाऱ्या जाणाऱ्या नाशिवंत विकारी गोष्टींचे दृश्यांचे मूळ किंवा आदिकारण केवळ चैतन्यच आहे. असे हे आदिकारण जे अधिष्ठान आहे ते अजन्म अवर्ण असून अक्षर आहे. तेच ते अक्षर आत्मतत्व किंवा परब्रह्म जे तो सहवेवत आहे. आता आपल्या या अक्षरत्वाने तो असा काही मंत्रमुग्ध होतो की तो सर्वत्र स्वरूपाचाच साक्षात्कार विश्वंभरतेने घेत राहतो. पाहतो बाहेर त्याला सर्वत्र स्वतःच साक्षात्कार होतो. अत्यंत आनंदमय आणि नित्य शाश्वत अशी अवस्था असते. आज तो सदानंद रस त्याच्या अकंठ अमृत पानात आत्मज्ञानी हरपून जातो. त्याचे देहभान जाते आणि आत्मभान जागृत होते. तो स्वतःकडे नाशिवंत देह व त्याची नाशिवंत कर्मे असे न पाहता अविनाशी आत्मा व त्याची तितकीच अविनाशी परंतु अमृत रसतुल्य विलोभनीय विहंगमता म्हणून पाहतो. तो देहमुक्त व जीवनमुक्त होतो आणि आपल्या विश्वंभर अलौकिकत्वाने आत्मगुणी म्हणजे स्वयमेव आत्माच व त्याच्या वैशिष्ट्याने युक्त होतो. आता तो नित्य शाश्वत विज्ञान अद्वय निर्विकार अचल अक्रिय अनंत परतत्वच असतो. तो जन्म मृत्यू अंते अतीत असतो. हेच ते आत्मज्ञानाचे फळ. आता इथून पुढचं निरूपण उद्या पाहूया. सध्या आपण इथेच थांबूया. अस्तु.